आता समाज बैठक संपन्न झालेली आहे. आपण बिलोली देगलूर विधानसभेसाठी इच्छुक आहात. काय आपली प्रतिक्रिया आहे? आज आमची बूथ प्रमुख शिवदूत नोंदणी यासाठी सदस्य नोंदणी यासाठी आज जिल्हा प्रमुख आमचे गंगाधर बडोरे, बोंडारकर साहेब, आमचे मुंडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली मीटिंग झालेली आहे. सर्व तालुक्यातील तालुका प्रमुख, शहर प्रमुख, महिला जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख सर्व पदाधिकारी आज मीटिंगला उपस्थित होते. आणि लोकसभा निवडणुकीत जे शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली 7 जागा निवडून आल्या त्याबद्दल एक अभिनंदनाचा ठराव मांडून आज आनंद आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी इथं व्यक्त केला. ती आज मीटिंग होती. आणि देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जाती SC साठी राखीव असल्यामुळे तेथील जागा अगोदर ही शिवसेनेचीच जागा होती. आणि आता मी SC ST OBCचा जिल्हा प्रमुख म्हणून मला महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब, या जिल्ह्याचे माजी खासदार हेमंत भाऊ पाटील साहेब, आमचे लोकप्रिय आमदार बाराजीराव कल्याणकर साहेबांनी मला SC ST OBC जिल्ह्याचा जिल्हा प्रमुख म्हणून मला जिल्ह्याची जबाबदारी दिलेली आहे पक्षवाढीसाठी. आणि तिथला मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव असल्यामुळे मी त्या संवर्गात मोडतो. त्यामुळे मी तिथं इच्छुक आहे. आणि पक्षाचं काम देगलूर बिलोलीसह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात SC ST OBCच्या विभागाच्या मार्फत आम्ही करण्याचा प्रयत्न करत आहोत पक्ष बळकटीसाठी. आणि निश्चित इच्छा व्यक्त करणं म्हणजे हे काय, इच्छा तर व्यक्त करू शकतो का की मी त्या प्रवर्गात मोडतो. आणि मी जिल्ह्याचा जिल्हा प्रमुख असल्यामुळे एखाद्या वेळेस माझा विचार होईल किंवा पक्ष एखादा दुसरा कोणता पक्षाचे ध्येय धोरण असते, पक्षाचं काही गणित असते, त्या गणितात जर एखाद्या वेळेस दुसराही कोणता उमेदवार तिथे जर पक्ष दिला तरी त्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही एक पक्षाचे एक पदाधिकारी या नात्याने आम्ही 100% प्रयत्न करणार. आपण पक्षश्रेष्ठीकडे मागणी केली आहे का? पक्षश्रेष्ठींच्या कानावर आहे. आणि पक्षश्रेष्ठींनी तसं मला संकेतही दिलेले आहेत की बाबा तुमचा जिल्ह्यात संपर्क चांगला आहे. मी या अगोदर काँग्रेस पक्षात होतो. लोकप्रतिनिधी म्हणून 6 वेळेसचा अनुभव राहिलेला आहे माझा व माझ्या कुटुंबातल्या व्यक्तींचा. विविध सामाजिक कार्यात आम्ही काम करतो. त्यामुळे चांगला मित्रपरिवार आहे. पक्षाचे बी टीम बिलोली देगलूरमध्ये आमचे तालुका प्रमुख रोकडे साहेब असो, देगलूरचे पदाधिकारी आहेत, एकदम चांगल्या प्रकारे काम करत आहेत. आणि निश्चित तसे संकेत आहेत की बाबा कामाला लागा. पण संकेत आहेत, आम्ही काम करायलो. आणि हे मेरिटच्या बेसवरच तिकीट शेवटी फायनल होईल. आणि मेरिटच्या जर बेसमध्ये जर मी बसलो तर निश्चित पक्ष मला न्याय देईल याची मला ग्वाही आहे. दादा, नांदेड जिल्ह्यामध्ये 9 विधानसभा आहेत का? तर आपली पक्षाकडे कशी मागणी असेल की आपल्या शिवसेनेला किती जागा मिळाव्यात? मागच्या वेळेस शिवसेनेला 5 जागा होत्या. आणि निश्चितच चांगले उमेदवार असले तर 5 जागा तर मिळतील असे आम्हाला संकेत आहेत. आणि काय सांगता येते, एखाद्या वेळेस जास्ती जागा मिळू शकतात, कमी जागा मिळू शकतात. हे आता ते पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील.